हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी सांगणार आहे आणि ही रेसिपी एकदम पटकन आणि झटपट होणारी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते. त्यासाठी काय इन्ग्रेडियंट लागतात चला बघूयात. आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, मीठ, लिंबू, कोथिंबीर, प्रॉन्स, कांदा उभा चिरलेला, टोमॅटो उभे चिरलेले 3 आणि खडा मसाला, बासमती तांदूळ तासभर विझवलेले आहेत, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती मसाला, हळद, हिंग, तेल आणि 3 कांदे इथे मी घेतले आहेत. चला सुरू करूया. इथे मी प्रथम पॅन मध्ये तेल गरम करत ठेवत आहे आणि साईडलाच मी गरम पाणी करत ठेवलं आहे, कारण आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे पाणी आपलं थोडं गरम झालं आहे. त्यात मी खडे मसाले जे दाखवले होते जसं की तमालपत्र, मोठी वेलची, 2 लवंग, काळी मिरी, हिरवी वेलची, 2-3 लिंबाचे थेंब आणि मीठ हे सर्व टाकून आपल्याला पाण्याला उकळी आणू द्यायची आहे. तोपर्यंत इथे आता तेल गरम झालं आहे, त्यात मी कांदे टाकून घेते. चिरलेला कांदा जो आहे ते मी टाकून घेते. कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतवायचा आहे. हे बघा पाण्याला उकळी आली आहे. त्यात मी आता आपण जे हे तासभर भिजवलेले तांदूळ आहेत, बासमती तांदूळ, ते मी टाकत आहे. आणि हा भात आपल्याला 80 to 90% शिजवायचा आहे, कारण आपल्याला नंतर त्याला कुकरमध्ये दम लावून घ्यायचा आहे बिर्याणीला, म्हणून. तर पाण्याला उकळी येऊन हे बघा भात आपला शिजत आहे मस्तपैकी. 80 to 90% शिजवायचा आहे. तर आता आपला कांदा सुद्धा व्यवस्थित झाला आहे गोल्डन ब्राऊन. आता आपण त्यात उभे चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत. इथे मी हे 3 मीडियम साईजचे उभे चिरलेले टोमॅटो घेतले आहेत. हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. एकदम नरम होईपर्यंत, मऊ होईपर्यंत, त्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला हा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे. तर आता आपला हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झाला आहे. त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला, जो तुमचा घरगुती मसाला असेल तो ॲड करायचा आहे. आणि आपल्याला बिर्याणी मसाला जो तुम्ही वापरत असाल तो बिर्याणी मसाला इथे ॲड करा. आणि मग आपण ह्यात मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्याचे 4 तुकडे करून त्यांना मध्ये कट केलं आहे. आणि आता हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, कारण ह्या मसाल्यावरच आपली टेस्ट आहे, त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. त्यात मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि थोडी कोथिंबीर मी नंतर गार्निशिंगसाठी बाजूला ठेवत आहे. तर हे बघा आपला मसाला आता व्यवस्थित परतवून झाला आहे. त्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी ॲड करायची आहे. तर मॅरिनेशनसाठी मी हळद, मीठ आणि लिंबू ह्या 3 गोष्टींनी मॅरिनेट केलं आहे. तर ही कोळंबी सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. ह्यात पाणी ॲड करायचं नाही आहे. आता मी ह्यात चवीनुसार मीठ ॲड करते, परतवून घेते आणि झाकण ठेवून घेते. 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. त्याला आपोआप पाणी सुटेल, कोळंबीचंच पाणी सुटेल. तर आपली कोळंबी 5 मिनटं झाली आहेत. हे बघा कोळंबीला पाणी सुटलं आहे. आणि आता ही कोळंबी अर्धी शिजलेली आहे, पूर्ण अजून शिजलेली नाही आहे. तेव्हाच आपण त्यात जो आपला 80 to 90% शिजलेला जो भात आहे तो टाकायचा आहे, म्हणजेच लेअरिंग करून घ्यायची आहे. तर ही ते मी एकच लेअर करत आहे. तुम्ही हवं असेल तर 4 लेअर करू शकता. म्हणजे आता मी इकडे थोडीशी कोळंबीची मसाला तो काढून आता भाताची लेअर, मग पुन्हा आपण त्याच्यावर कोळंबीचा लेअर आणि पुन्हा भाताचा लेअर, अशी तुम्ही लेअरिंग करू शकता. तर ही 3 ते 4 जणांसाठीच मी बनवली आहे, त्याच्यामुळे मला 1 लेअर पुरेसा आहे. सो मी 1 लेअरचीच बनवत आहे. आणि हा भात आपण व्यवस्थित सर्व ठिकाणी पसरवून घ्यायचा आहे. व्यवस्थित पसरला गेला पाहिजे भात आपला हा. आता हा पसरवून झाला, व्यवस्थित आपली लेअरिंग झाली की मग इथे तुम्ही जो तळलेला कांदा आहे, मी विसरले मगाशी तुम्हाला सांगायला, पण मी हा उभा चिरून कांदा तळून घेतलेला आहे गोल्डन होईपर्यंत. त्याच्यात तो आपल्याला इथून वरती गार्निश करायचा आहे. आणि मग आपण इथे कोरिअंडर म्हणजे कोथिंबीरने गार्निशिंग करायचं आहे. आणि मग त्यानंतर थोडंसं तूप
तर असं होल करून, आता थंडीमुळे तूप थोडंसं घट्ट झालं आहे, सो असे मध्ये सुरीने होल करून त्यात तूप टाकायचं आहे. त्याच्याने आपला भात लुसलुशीत होतो आणि पाण्याचे थेंब, मी इथे कोणत्याही फ्लेवर जसं केवडा वॉटर वगैरे घेतला नाही आहे. तर आता झाकण लावून घ्यायचं आहे, आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला म्हणून. सो बाजूला मी जाड पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यावर मी आता हा कुकर शिट्टी लावून ठेवत आहे. शिट्टी होऊ द्यायची नाही आहे, त्यासाठी आपल्याला एकदम मीडियम टू लो फ्लेम ठेवायची आहे आणि 20 मिनटं आपल्याला त्याला गरम करून ठेवायचं आहे आणि 10 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. तर आता आपला दम लावून झाला आहे, चला चेक करूया. तर हे बघा, सुगंध तर अप्रतिम येत आहे. तर आपली बिर्याणी ही तयार झाली आहे. तर आता आपण फक्त कोळंबी शिजले का ते चेक करूया आणि खायला ही खूप टेस्टी लागते. तर हे बघा, आता आपली कोळंबी ही शिजली आहे व्यवस्थित. तर अशा प्रकारे ही आपली बिर्याणी तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.